ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांती शांती शांती। चालू असणारं कठोपनिषद आणि या ठिकाणी मागच्या पाठामध्ये आपण 5वा असणारा जो मंत्र आहे त्या 5व्या मंत्राचं असणारं वर्णन किंवा 5वा मंत्र जो आहे मागच्या पाठाला 5वा मंत्र आपण पाहिला। बहुनामे मी प्रथमो बहुनामे मी मध्यमः किगम सिद्धमस्य कर्तव्यं यन्मयाद्य करिष्यति। अशा प्रकारे वडिलांनी ज्यावेळेस म्हटला नचिकेता तू काय मृत्यू घरी जा, त्यावेळेस नचिकेत त्या ठिकाणी विचार करतो मी प्रत्येक वेळेस प्रथमच आहे, कधीतरी द्वितीय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता मला यमाच्या घरी पाठवून वडील काय त्या यमाचं साध्य करणार आहेत किंवा काय करणार आहेत असा या ठिकाणी काय झाला प्रश्न त्या ठिकाणी नचिकेताला पडला। परंतु त्या अनुषंगाने पुन्हा या ठिकाणी काय केलं पाहिजे, आता जायचंय मग काय झालं, आता पुत्रमोह निर्माण झाला। ठीक आहे, रागाच्या भरात बोलले की तुला यमाच्या घरी जायचं आहे, परंतु रागाच्या भरात माणूस काही बोलतो आणि मग राग शांत झाल्यानंतर म्हणतो अरे मला असं बोलायचं नव्हतं किंवा माझ्या हातून चुकून असं झालं। तसंच या ठिकाणी रागाच्या भरात बोलले, परंतु आता प्रत्यक्षात ज्यावेळेस वेळ आली स्वतःच्याच मुलाला पाठवायचं ही ज्या वेळ आली पुन्हा काय झालं, त्या ठिकाणी असणारा मोह, या सगळ्याचं मूलभूत कारण काय आहे म्हणजे मोह। संसाराचं पण मूलभूत कारण काय, मोह सोडवत नाही, वाटतं की सुटलं पाहिजे, फार हे आहे दुःख आहे, सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे सांगितलं। या संसारामध्ये सुख पाहायला गेलं तर अत्यंत थोडं सुख आहे, परंतु दुःख प्रतिक्षण आहे, क्षणाक्षणाला प्रत्येक पायागणित जेवढं आपण एक एक पाऊल पुढे जाऊ तेवढं दुःखामध्येच जातोय आपण। म्हणून सातत्याने म्हणतो की गीतेने त्यासाठी जो शब्द प्रयुक्त केला अतिशय सुंदर शब्द गीतेने त्या ठिकाणी प्रयुक्त केला, दुःखालयम अशाश्वतम गीतम। एका पादामध्ये सगळ्या संसाराचं काय वर्णन आहे हे भगवंतांनी सांगितलं, पण तरी सुद्धा स्वतः भगवंत या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता की साक्षात भगवंताची असणारी वाणी, साक्षात भगवंतांनी केलेला उपदेश आणि त्या उपदेशामध्ये संसाराचं सांगितलंय सार काय, दुःखालयम अशाश्वतम। हे दुःखाचं आलंय आणि कसं आहे अशाश्वतम, राहणार नाही। आतापर्यंत कोण राहिलंय का संसारामध्ये, कोणी जरी आलं तर त्याला दुःखच आहे। तिकडे प्रभू स्वामी राम सुखदासजी आम्हाला छान सांगायचे ऋषिकेशला असताना की कुणी येऊ दे या संसारामध्ये दुःखाशिवाय दुसरं काय नाही। प्रभू जरी आले, प्रभूचे वडील जरी असले, प्रभू रामचंद्र त्यांचे वडील दशरथ, काय झालं शेवटी दुःखच आहे शेवटी। आज म्हणजे उद्या सकाळी राज्याभिषेक आहे, राज्याभिषेक असताना आदल्या रात्री वर मागून घेऊन त्याच राज्याभिषेकाच्या अवधी त्याला कुठं वनवासामध्ये पाठवायचं। हाच मोह पुत्र शोक म्हणजे दुःख कोणाला सांगायचं तात्पर्य त्या कथेमधनं पण काय, संसारामध्ये आल्यानंतर कोणालाही सुख नाही दुःखच आहे। म्हणून मग भगवंत म्हणतात दुःखालयम अशाश्वत स्वरूपाचा आहे, कधीही अशाश्वत स्वरूपाचा म्हणजे काय, जो कधी पूर्ण होत नाही। आपल्याला वाटतं, काय वाटतं आपल्याला की एवढं झाल्यावर बास, आता काही करायचं नाही, एवढं शिक्षण झालं की बास, ही नोकरी झाली की बास, एवढं घर झालं की बास, मुलं झाली की बास, लग्न झाली की बास, अमुक झालं की बास, तमुक झालं की बास, बास करता 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 आपण बास व्हायची परिणाम येते, पण तो संसार बास होत नाही। शेवटपर्यंत काही ना काहीतरी आहेच, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी मग शेवट पण म्हणतात काय आहे का बघा, बरोबर आहे। ग्रामीण भागामध्ये जाणतीन लोक असतात
शेवटच्या क्षणी फार गरगर लागली की मग काय म्हणतात, बघा समजत असेल तर विचारा, काय काय आहे का इच्छा बाकी, हे विचारा म्हणतात त्यांना. म्हणजे काय, हीच इच्छा म्हणजे हीच वासना, हेच कायम, हे सगळं दुःखाचं अनर्थाचं मूल एवढं एकच आहे. सगळ्या वेदांत शास्त्रामध्ये, गीताशास्त्रामध्ये, सगळ्यामध्ये हेच सांगितलंय, बाकी काही याच्या व्यतिरिक्त सांगितलं नाही. काम, क्रोध, लोभ, हेच जे आहे, हेच सगळी नरकाची द्वारे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ, हा सांगितलं. काम, क्रोध, लोभ हे सगळे आपल्याला कुठं नरकाकडे घेऊन जाणार. मग असा असणारा हा काय संपूर्ण दुःखालय असणारा संसार, की जो कधीही पूर्तता त्याची होत नाही, की आता हे झालं ना, आता बस. असा एक तरी मनुष्य तुम्ही दाखवला संसारातला तरी फार झालं, पण नाहीच, शेवटपर्यंत नाही होत, बस होत नाही तिथं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मग काय, त्या ठिकाणी असणारा मोह, कोणामध्ये आला, पुत्रामध्ये असणारा मोह त्या ठिकाणी निर्माण झाला. आता जरी म्हटले मृत्यवे त्वाम ददामी, तरी सुद्धा मोह जो आहे हा मोहात आडवा. मोह आडवा आल्यानंतर म्हणतात, आता म्हणतात कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाली पाहिजे, असा विचार मनामध्ये येतोय की अरे रे मी उगीच रागाच्या भरामध्ये बोललो, हे मी बोलायला नव्हतं पाहिजे, परंतु आता बोलून गेलो. पण आता काय, आता जाऊ दे, बोललो असेल राहू दे, आता मुलगा आहे, हुशार आहे, घरीच राहू दे, कशाला पाठवायचा. हां, सध्या तसंच आहे आपल्याकडे, मुलांना कुठे कशाला पाठवायचं, राहू दे घरी, बघू दे मोबाईल. हां, असा सगळा विषय चाललेला आहे आलं का. त्यामुळे सगळे अनेक असणारे विकार सध्या जे मुलांना दिसत आहेत, त्या विकारांचं मूलभूत कारण काय, तर मोबाईल, दुसरं काही नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोबाईल. आणि त्याने काय झाले, नानाविध विकार लहान मुलांमध्ये सुद्धा, की जे 40-50 नंतरच्या लोकांना व्हायला पाहिजे ते विकार त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागले. त्यामुळे अशा प्रकारे असून तिथं त्या ठिकाणी वडिलांना मोह झाला. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांना हा विचार करीत असताना की मी काय बोलून बसलो, असे शोकातुर असताना नचिकेत आता वडिलांना म्हटला. काय म्हटला, हे 6व्या मंत्रामध्ये आता वडिलांना उपदेश कोण करतोय, नचिकेतच म्हणायला लागल्या. काय म्हणतो नचिकेत, अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे सस्यमिव मर्त्यः पच्यते सस्यमिव जायते पुनः. हे पिताश्री, काय अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे. यथा पूर्वे म्हणजे पूर्वज, आपले पूर्वज जे आहे हे कसे व्यवहार करत होते, म्हणजे कसे होते, सत्यनिष्ठ होते. एकदा बोलले की काय त्याच्यावर स्थिर राहत होते, कुठल्याही प्रकारचा बदल करत नव्हते. अशा प्रकारचे जे होते आपले पूर्वज होते. म्हणून त्याप्रमाणे तुम्ही काय करा, ज्याप्रमाणे आपले पूर्वज व्यवहार करत होते त्याचा सुद्धा तुम्ही विचार करा. प्रतिपश्य तथा परे. त्याचप्रमाणे कोण इतर सुद्धा जे साधू जे महात्मा आहेत, ते साधू महात्मे काय वर्तमान काळामध्ये कशा प्रकारे व्यवहार करतायत हे सुद्धा तुम्ही पहा. कारण का, तर हे संपूर्ण जीवन कसं आहे, तर मनुष्य शरीर कसं आहे, ज्याप्रमाणे शेतीमध्ये एखादं बियाणं किंवा एखादं रोपटं जे काय आपण लावू ते काय होतं, उत्पन्न होतं, वाढतं, आणि पुन्हा काय होतं, नाश पावतं, पुन्हा बीजामध्ये संकरित होऊन पुन्हा काय होतं, पुन्हा त्याची वाढ होते. हे असंच आहे, अलग लक्षात आहे. मनुष्य जे शरीर आहे हे सुद्धा असंच आहे. काय, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायात उपदेश केला की जो जन्माला येणार आहे तो मरणारच आहे. कोणीही असा नाही या संपूर्ण सृष्टी तलावावर की तो जन्माला आणि मी अमर झालेला आहे, अजर अमर मी होतो, असा कोणी नाही. जातस्य हि ध्रुव मृत्यू, जन्माला आला तो निश्चितपणे जाणारच. त्याच्यामधलं अंतर म्हणजे जीवन. जीवन 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 आपण जे म्हणतो, जीवन म्हणजे काय, तर जीवन म्हणजे एवढंच, जन्म आणि मृत्यू हे काय एक फिक्स आहेत.
त्याच्यामध्ये कोणी सांगितलं मागच्या पाठामध्ये गर्भस्थैव शिशून सांगितलं पंच एतानि सृज्यन्ते गर्भस्थस्य शिशूनः. काय जन्म मृत्यू नंतर वित्त कर्म हे जे काय आहे सगळं त्याचं कुठं गर्भामध्ये असतानाच त्याच्याबरोबर हे सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. उद्यम कार्य काय करणारे किती कमावणारे कसं काय करणार आहे या सगळ्या मग त्याच्यामधलं जसं जन्मस्थिर आहे त्याप्रमाणे मृत्यूसुद्धा त्याच वेळे आपल्याकडे मग हे आहे. मग आपण 5व्या दिवशी काय करतो तो पाटापूजन करतो ती लिहिते त्याच्या मग कपाळाईवर काहीतरी ते सगळं स्थिर झालेलं आहे. अलग लक्षात ज्यावेळेस कारण का जशी कर्म तसं फळ आहे. स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकः. आपण जशी कर्म केली त्या कर्माचं असणार फळच आपण भोगत असतो. बाकी कोणी आपल्याला सुखाचं दुःख देत नसतं असं त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे हे संपूर्ण जे शरीर आहे हे असंच आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे जे महात्म्य आहेत जे साधू लोक आहेत त्यांच्या अनुषंगानेच विचार करा. तुमचा विचार मानू नका मध्ये. म्हणून मागच्या पाठाला पाहिलं साधू कोण महात्मा कोण असाधू कोण याचं विश्लेषण आम्हाला मागच्या पाठामध्ये केलं. काय कर्मण्येकम वचस्येकम मनस्येकम महात्मनः सांगितलं आणि कर्मण्यन्यत वचस्यन्यत मनस्यन्यत दुरात्मनः सांगितलं. कोण महात्मा तर जो कायिक वाचिक आणि मानसिक जे बोलतो तेच करतो जे करतो जे मनात असतं म्हणजे मनात आहे तेच बोलतो जे बोलतो तीच कृती करतो तो महात्मा. जो मनात भिन्न ठेवतो बोलतो भिन्न करतो भिन्न तो दुरात्मा. एवढी सरळ आणि सोपी व्याख्या शास्त्रकारांनी करून ठेवली. कायिक वाचिक मानसिक एक रूपता ज्याची आहे तो महात्मा. कायिक वाचिक मानसिक याच्यामध्ये एक रूपता नाही तो दुरात्मा. आणि म्हणून मग आपल्याला विचार केला पाहिजे आपण महात्मा आहोत का दुरात्मा. मग माऊली त्या ठिकाणी जे खळांची व्यंकटी सांडो म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो. जे खलपुरुष म्हणजे खलपुरुष जे आहेत त्यांची काय व्यंकटी वाईट बुद्धी जी आहे ही अशा प्रकारची विचार एक बोलणं एक करणं एक ही जी त्यांची बुद्धी आहे त्या बुद्धीचा नाश हो हे मागणं आहे त्या ठिकाणी. आणि काय हो तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्म जी आहे त्या सत्कर्म करण्यामध्ये त्यांची काय रती म्हणजे त्यांची प्रीती चांगली कर्म करू देत. भजन कीर्तन पूजन दुसऱ्याचं हित सर्व भूत हिते रताः सांगितलं. सर्व जी भूत मात्र आहेत त्यांच्याबद्दल काय मनामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे सांगितलं. एकमेकांना परस्पर कोणत्या भावनेने एकत्रित येवो. प्राणी मात्र सांगितलं नुसतं मनुष्य मात्र नाही. एवढं उदात्त कल्पना आहे त्या दिवशी त्यांची ते सगळे प्राणी मात्र एकत्रितपणे येवोत. परंतु कोणत्या उद्देशाने मैत्र जीवांचे मैत्रीच्या उद्देशाने त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारे महात्मा कोण आणि दुरात्मा कोण. मग आपण काय आहोत. जर आपण महात्मा असताल साधू असताल तर काय जसं त्यांचं वचन आहे काय कर्मण्येकम वचस्येकम मनस्येकम महात्मना हे जे वचन आहे त्या अनुरूपच तुम्ही काय केलं पाहिजे आता वागलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव करायचा नाही. आता की आता नाही गेला माझा पुत्र तरी चालेल काही नाही गेला तर बोललोय ना मृत्यवेत्ताम ददामी ती ददामी दिला ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आचार्यांचं असणारं भाष्य आचार्य काय म्हणतात अनुपश्य आलोचय निभालय अनुक्रमेण यथा येन प्रकारेण वृत्ताः पूर्वाधिक्रांताः पितृपितामहादयाः तव
तान दृष्ट्वा च तेषां वृत्ताम आस्थातुम अर्हसी. आपले वडील आजोबा आदी पूर्वज काय म्हणतात, आचार्यांचं असणार भाष्य. भाष्याच्या अनुषंगाने आचार्य ठिकाणी म्हणतात आपले वडील आजोबा आदी पूर्वज ज्या प्रकारे आचरण करीत आहेत त्याची आचरणा करा, त्यावर दृष्टी करा, दृष्टी टाका. जसे आपले वडील होते, आजोबा होते, ज्याप्रमाणे आचरण करत होते त्याप्रमाणे काय करा, तुम्ही सुद्धा आचरण करा. त्यावर काय करा, दृष्टी टाका. त्यांना पाहून तुम्हाला त्याचेच आचरण पालन केलं पाहिजे. आणि म्हणून त्या सगळ्यावर दृष्टी टाकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. यथा ते दत्तवर्तेरन तदा तेषु वर्तेथो सांगितलं. कुठं सांगितलं, तैत्तरीय उपनिषदामध्ये अनुशासन ज्यावेळेस आहे त्या अनुशासनामध्ये सगळं सांगितलं, कसं वागायचं हेच सांगितलं. आध्यात्मिक मार्गामध्ये आचरण फार महत्वाचं. आचरणामध्ये भेद पडला तर काही तुम्ही कितीही काय केलं तरी काय, ते जसं आपण म्हणतो एखादा पंचामधनं पाणी घेऊन जाणं, तसं ती गोष्ट आहे. आचरण बिघडलं की तुम्ही कितीही न्या, जसं ते तिथल्या तिथंच खालीच जाणार आहे तसं आहे ते. मग आचरण जे आहे, शिष्टाचार आचरण, त्याला फार काळ दिलं, शास्त्राने महत्त्व दिलं, त्याकरताच दिलं. आणि तेच तप आहे, तेच दान आहे, तेच धर्म आहे, तेच ज्ञान आहे सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन शास्त्रकार म्हणतात काय, आचार परमो धर्म, आचार परमं तपः, आचार परमं ज्ञानम, आचारात किन्न साध्यते म्हणतात. काय म्हणतात, आचार परमो धर्मांचा असणारं आचरण. मी कसे आचरण म्हणजे काय, वागणूक. वागणुकीला महत्व आहे. आपण काय म्हणतो, त्याची वागणूक कशी आहे ते मनुष्य फार पाहतो. सगळं जरी शास्त्रविज्ञान असलं आणि आचरण नसेल तर लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अथवा पालथ्या घड्यावर पाणी. आपल्या सगळ्या म्हणी त्यासाठी आहेत की त्यासाठीच की याचं आचरण नसेल. लोकांना ब्रह्मज्ञान सगळं सांगतोय, धर्मज्ञान सगळं मांडतोय आणि स्वतःचं आचरण शून्य. तिथनं खाली उतरला व्यासपीठावरनं की सुरुवात काम क्रोध लोभ, काही उपयोग नाही. काय म्हणतात, आचार परमो धर्म. तुमचं आचरणच तुमचा धर्म आहे. आचार परमं तपः, तप सुद्धा तेच आहे. शुद्ध आचरण जे आहे कसं, कर्मण्येकम वचस्येकम मनस्येकम महात्मनः. कायिक वाचिक मानसिक एकरूपता राहणं हे एवढं सहज नाही. आपण म्हणतो, पण सर्वसाधारण व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत कठीण आहे ते. म्हणते काय, तेच तप आहे. आचार परमं ज्ञानम. आणि अशा प्रकारचं असणारं शुद्ध आचरण जे आहे तेच काय, तेच परमज्ञान आहे. म्हणून आचारात किन्न साध्यते. प्रश्न करतायत शास्त्रकार, आचारात किन्न साध्यते म्हणजे तुमचं आचरण जर ठीक असेल, व्यवस्थित असेल, शुद्ध असेल तर किन्न साध्यते म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीची प्राप्ती होणार नाही. म्हणजेच तुम्हाला सगळ्या गोष्टींची प्राप्ती कशाने होईल, तुमच्या आचरणानेच होणार आहे. शुद्ध आचरणाने सगळ्या गोष्टी आपल्या आप तुम्हाला प्राप्त होणार आहे. हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी नचिकेत सुद्धा काय म्हणतो त्या ठिकाणी वडिलांना, की त्यांना पाहून म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांना पाहून त्यांच्या आचरणाचे काय केलं पाहिजे, पालन केले पाहिजे. त्याचप्रमाणे काय, वर्तमान काळातील जे साधू लोक आहेत, जे साधू जे आहेत, ज्यांचं सगळं धुतलेलं आहे, काही राहिलेलं नाही ते साधू. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश राहिलेले नाही ते साधू. सगळं धुवून गेलेलं आहे, सर्व धुवून गेलंय, काही राहिलं नाही. आता काम क्रोध लोभ सगळं सगळं गेलं, काही आता ठेवलेलं नाही. ते साधू जे आहेत ते साधू लोक काय, वर्तमान काळातील साधू लोक आहेत, त्यांच्या सुद्धा आलोचना केली पाहिजे. त्यांच्यामधील कोणाचेही आचरण आपल्या वचनास मिथ्या करणारे नव्हते व आता सुद्धा कोणाचे तसे आचरण नाही. म्हणजे कुणी मिथ्याभाषी नव्हतं. मिथ्याभाषी म्हणजे तेच काय, बोलायचं एक आणि करायचं एक, हा मिथ्याभाषी. म्हणणार येतोच आणि तो पुढे गेला की हा घरात टी व्ही बघत बसणार, काय उपयोग, काही नाही. हे मिथ्याभाषी. दुसऱ्याला पुढं लावून द्यायचं फक्त,
आणि आपण मागणं मजा बघत बसायचं. हे सगळे जे आहेत हे सगळे मिथ्याभाषी आहेत. आपले पूर्वज जे होते हे साधू लोक आहे, असे मिथ्याभाषी नाही. जे बोलणार आहेत ते करणारे आहेत. आणि म्हणून त्या विपरीत असत पुरुषांचे आचरण, मिथ्या बोलणे, आणि असत जे आहे पुरुष, असाधू पुरुष जे आहेत ते काय, ते असतच बोलणार आहेत, ते खोटंच बोलणार आहेत. आणि म्हणून असे जे आहेत विपरीत असत पुरुषांचे आचरण मिथ्या बोलण्याचं आहे. परंतु आपल्या आचरणास कोणी खोटे करून अजर अमर होत नाही. आपलं आचरण खोटं करून किंवा खोटं बोलून असं मिथ्या याची त्याची फसवणूक करून कोणी अजर आणि अमर होत नाही. की मी ह्याला एवढं फसवलं, त्याला तेवढं फसवलं म्हणून मी आता अजर होईल, मी अमर होईल, नाही, काही होऊ शकत नाही. आणि कारण का, तर ह्या देह जो आहे हा कसा आहे, शेतीप्रमाणे उत्पन्न होतो, काही काळ राहतो आणि पुन्हा काय होतोय, नष्ट होतो. नष्ट झाल्यावर पुन्हा त्याची असणारी कर्म, त्या कर्माच्या अनुषंगाने पुन्हा जन्माला येतो. त्या ठिकाणी अप्पय्या दीक्षित जे आहेत, अप्पय्या दीक्षितमध्ये संस्कृतच्या अत्यंत प्रकांड विद्वान, वेदांताचे असणारे, शिवशंकराचे असणारे आराधना त्या ठिकाणी करतात. त्या आराधनेमध्ये ते सगळं, कसा मी जन्माला आलो, लहानपणी मी काय केलं, तारुण्य अवस्थेमध्ये काय केलं, वृद्ध अवस्थेमध्ये मी काय केलं, हे सगळंच्या सगळं त्या असणाऱ्या शिवस्तोत्रामध्ये जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो म्हणून त्या शंकराची काय करतात, स्तुती करतात की हे सगळे अपराध माझ्या हातनं झालेले आणि म्हणून या अपराधाकरिता हे भगवान शंभो करुणा कर, माझ्यावर कृपा कर. आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं मां विन्मुत्रामेदमध्ये व्यथयति तदां जाठरो जातवेदाः यद्यद्वै तत्तदुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. म्हणतात की आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम. कलुषम म्हणजे पहिली अवस्था, गर्भावस्थेमध्ये जीव जन्माला येणारे असणार सगळ्यात पहिली अवस्था, त्याला कलुषम म्हणतात. ते कसा जन्माला आलो, तर आदौ कर्म प्रसंगात सांगतात, कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं मां. माझ्या असणारी जी कर्म आहे त्या कर्माच्या योगाने काय केलं, त्या ठिकाणी कुठे, मातृकुक्षौ स्थितं मां. हे भगवंता, त्या कर्माच्या अनुरूपच तू मला काय केलं, त्या आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी ठेवलंस. म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे म्हणजेच काय, पुनरपि जननम पुनरपि जनन. हे जे आता आहे, कारण मनुष्य शेतीप्रमाणे उत्पन्न होतो, थांबतो आणि पुन्हा काय, पुन्हा नष्ट होतो आणि पुन्हा उत्पन्न होतो. आदौ कर्म प्रसंगा ते या ठिकाणी सांगतात. मग अशा प्रकारे अनित्य जीव लोकांमध्ये असत्य आचरण करून काय फायद्यांचं का असायचं, हे सगळे चक्र चालणारच आहे. तर खोट्याने राहून काय फायदा, मिथ्यावचन करून काय फायदा, काही फायदा होणार नाही. आणि म्हणून आपण पण काय केलं पाहिजे, सत्य जे आहे ते सत्याचे पालन केले पाहिजे. म्हणून तुम्ही आता काय, पुत्रमोह सोडून द्या. आता काय झालं, तुम्ही बोललात ना, काय बोलले, मृत्यूवे त्वां ददामीति, तुला मी मृत्यूला देणार आहे, हे तुम्ही आता बोललात, बस झालं. आता काय बोललात म्हटल्यानंतर त्याप्रमाणेच आता काय करा, आचरण करा आणि काय करा, मला यमाकडे त्या ठिकाणी पाठवून द्या. आणि अशा प्रकारे बोलल्यानंतर पुन्हा त्यानंतर सैवम, त्यानंतर काय म्हणतात, सैवमुक्त्वा पितात्मनः सत्यातासौ प्रेषयामास सच यमभवनं गत्वा तिस्रो रात्री उवास यमप्रेषिते विप्रोष्यागतं यमम् आमात्य भार्यां वा ऊचुः. आणि मग अशा प्रकारे काय झालं, वडिलांचा संवाद झाल्यानंतर आता काय, कुठल्याही प्रकारचं एक्सक्यूज नसल्यामुळे पाठवून दिलं यमसदनी. आता नचिकेत गेला. आणि मग काय झालं, तर मुलाकडून असा संवाद झाल्यानंतर वडिलांनी आपली सत्यता राखण्यासाठी त्यास यमाकडे पाठवले. ठीक आहे, आता काय मी बोललोच आहे, आता हे सगळं तू जे म्हणतोयस त्याप्रमाणे आता मला सुद्धा वागलं पाहिजे आणि तुला आता यमलोकी पाठवला पाहिजे. तो यमाकडे जाऊन त्या ठिकाणी आता गेला. कोण, नचिकेत. यमलोकी आता गेला. आता गेल्यानंतर काय राहतोय, 3 रात्री तसाच राहिला. त्या ठिकाणी गेल्यानंतर तसाच त्या ठिकाणी राहिला. कारण का, यम कुठेतरी बाहेर गेला होता. आता यमाचं काम असते प्राण हरण करण्यासाठी, याचे प्राण त्याचे प्राण सगळ्याचे हरण करून घेऊन यायचे त्या ठिकाणी. त्या ह्याच्यावर छानपैकी आपण चित्रपटामध्ये पाहतो, त्या रेडावर महिषावर बसलेला
हातामध्ये मृत्यू पाशदंड घेतलेला, अशा एका हातात दंड आणि तो असणारा पाश दोरी ती घेतलेली, आपला छान बसलेला असतो त्या ह्याच्यावर. मग काय तो आपला गेला असेल, बघत असेल कोणाकोणाचं भरली आहे फाईल ती बघण्यासाठी किंवा आणण्यासाठी पण गेलेला असतो. मग 3 रात्र तो यम त्या ठिकाणी नव्हता. तो यमाकडे जाऊन 3 रात्री तसाच राहील. तेव्हा तो यम कुठेतरी बाहेर गेलेला होता आणि मग अशा प्रकारे यम बाहेर गेला होता. आणि तिकडून आल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर यमास त्याची पत्नी अथवा मंत्रीगण कोणी असेल त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचे असणारे मंत्री होते तिथे, आणि चित्रगुप्त आहे, हे आहे, अनेक मंत्रीगण आहे. आता एवढा मोठा हिशोब ठेवायचा म्हणजे काय एक माणूस लागणार आहे का? अनेक माणसं आहेत तिथे. ती अथवा असणारी पत्नी असेल, ही काय असेल, ही त्या ठिकाणी यम आल्यानंतर आता 3 रात्री तिथेच राहिलाय अतिथी म्हणून. बरं, यांनी काही घेतलं नाही, काही नाही, तसाच यमाची वाट बघत बसलाय हा तिथे. म्हणजे यम आल्यानंतर आता हे काय करतात, हे सगळे जे आहेत हे यमाला पहिला उपदेश करतात. काय म्हणतात? वैश्वानर प्रविश्यत्यतिर्ब्राह्मणो गृहात तस्य धागुम शांतिम गर्भंदी हरवैव स्वतोदकम. हे महाराज काय म्हणतात की ब्राह्मण अतिथी अग्नी होऊनच घरामध्ये प्रवेश करतो. अतिथीचं असणारं महत्व आहे. काय म्हणतात ते मला की ब्राह्मण अतिथी या ठिकाणी आलाय, बटू आहे त्यात तो, त्या ठिकाणी असणारा ब्रह्मचारी आहे तो या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणतो कसा आहे तो, अग्नी होऊनच घरामध्ये प्रवेश करतो. अशा प्रकारचा ब्रह्मचारी वटू काय सर्वसाधारण नाहीये. तो कसा आहे, तो अग्नी होऊनच घरामध्ये प्रवेश करतो. ज्यावेळेस घरामध्ये येतो तो अग्नी होऊनच प्रवेश करतो. त्याचा असणारं तपस सामर्थ्य आहे तेवढं. त्याचं म्हणताय तपाचं सामर्थ्य एवढं आहे की त्या तपापुढे ते तप म्हणजे अग्नीच एक प्रकारे. आणि ते काय, त्यानेच तो घरामध्ये प्रवेश करतो. आता हा साधू पुरुष, आणि म्हणून जे साधू पुरुष आहे, जे सत्यनुमी पुरुष आहे, ते काय करतात, त्या अतिथीची अर्घ्य पाद्य देऊन पूजा करतात आणि शांती करतात. आणि म्हणजे अशा प्रकारचे जे सद्ग्रहस्थ आहेत, ते सद्ग्रहस्थ काय करतात, असा जो अतिथी आहे त्याचे काय करतात, अर्घ्य पाद्य देऊन घरात आल्यानंतर पहिली त्याची पूजा करतात. अतिथी देवो भव, देव म्हणलो आपण अतिथीला, येणाऱ्या पाहुण्यांना. ही परंपरा आहे आपली. न तिथी अतिथी, तो काय सांगून येत नाही. आता आमचं एवढं पुढे गेलं शास्त्र, जीवनमान की साधं कोणाला यायचं असेल तर आपण म्हणतो फोन करून येत जा. म्हणजे अतिथी हा विषयच आपण आता या फोनच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून अतिथी हा विषय आपल्या या डिक्शनरीतनं डिलीट झाला. कारण काही जरी असेल तर आपण काय म्हणतो, पहिलं फोन करत जा बाबा, मी असेल नसेल किंवा माझं काय काम असेल. मग कसलं मग फोन करून येणारा अतिथी कसा, अतिथी म्हणजे न तिथी, कुठल्या विचार नाही, काही नाही, तो एकदम येऊन जो समोर उभा राहतो तो अतिथी. तो कसा आहे, वैश्वानर अग्नीप्रमाणे. तो घरामध्ये त्याचं जे आहे आतिथ्य म्हणतो आपण, म्हणतो अतिथीचं आपण म्हणतो आतिथ्य. आतिथ्य म्हणजे काय, मग त्याचं हेच सगळं जे काय आल्यानंतर त्याला बसायला जागा देणे, हे करणं, ते करणं, अर्घ्य पाद्य पूजा जे काय असेल ते सगळं करणं आहे. आणि ते आणि म्हणून अर्घ्य पाद्य देऊन पूजा करतात. आणि मग अशा प्रकारे केल्यानंतर तो जो आहे अतिथी शांत होऊन आशीर्वादात्मक मंत्र त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी असणारे शांती त्या घराची होऊन जाते. आणि म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, हे म्हणून हे यमराज, या कोण हा जो अतिथी या ठिकाणी ब्रह्मचारी आलेला आहे त्याचं काय करा, अर्घ्य जल आदी घेऊन जावा. आणि त्याचं काय आहे, जे काय असेल पूजन आदी ते तुम्ही काय करा, पहिलं करून घ्या. काय म्हणतात, वैश्वानरो अग्निः एव साक्षात प्रविशते अतिथी सन ब्राह्मणो गृहात. या ठिकाणी आचार्यांचं असणार भाष्य. आचार्य म्हणतात या ठिकाणी ब्राह्मण आता ब्रह्मचारी असणारा अतिथी स्वरूपात साक्षात वैश्वानर अग्नीत प्रज्वलित होऊन घरामध्ये प्रवेश करीत असतो. की साक्षात कोण आहे तो ब्रह्मचारी असणारा, तो कोण आहे, तर तो साक्षात वैश्वानर स्वरूप अग्नीच आहे. आणि मुळा अशा प्रकारे असणारा तो वैश्वानर स्वरूप अग्नी प्रज्वलित होऊन, त्याचं प्रज्वलित कारण त्यात तपस आहे, त्याचं तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व आपण म्हणतो. जे असे आहेत साधू ब्रह्मचारी त्यांना म्हणतो आपण, कधी हे करून त्यांच्या हातात नाही, तो मुखातून एखादी जी वाणी बाहेर पडली तर त्या तपाच्या प्रभावाने ती सत्य होते.
मग अशा प्रकारे तो कोण प्रज्वलित होऊन अत्यंत कसा आहे तपाच्या सामर्थ्याने अत्यंत प्रज्वलित झालेला तो घरामध्ये प्रवेश करीत असतो. त्या अग्निदाहात शांत करीत साधुग्रस्त त्याची पाद्य अर्घ देऊन पूजा करा. म्हणून तो जो अग्निदाह आहे त्याची जी प्रज्वलितता आहे, त्याचं जे प्रकाशमान आहे, त्याचं जे दैदीप्यमान स्वरूप आहे ते शांत करण्याकरिता म्हणून सद्गृहस्थ काय करत असतात. सद्गृहस्थ त्याची पाद्य अर्घ्य देऊन काय करत असतात, त्या ठिकाणी त्याची पूजा करत असतात. आणि म्हणून हे यमपुत्र, हे यमराज, हे सूर्यपुत्र यमराज, तुम्ही सुद्धा काय करा, नचिकेतास पाद्य अर्घ्य देण्यास घेऊन जा, कारण असे न केल्यास प्रत्यवाय दोष होईल. म्हणून तुम्ही सुद्धा हा आलेला ब्रह्मचारी अतिथी 3 दिवस इथं राहिलाय, तुमची वाट बघतोय. आणि तो वैश्वानर अग्नी समान आहे. आणि म्हणून काय करा, तुम्ही सुद्धा त्याचं आतिथ्य करण्याकरिता अर्घ्य पाद्य आदी त्या ठिकाणी घेऊन चला. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हटल्यानंतर त्यानंतर आता असणारं अतिथी जे आहे त्याच्याकरता म्हणून सन्मान करण्याकरता आता यम जे आहे त्या अर्घ्य पाद्य आदी घेऊन त्या ठिकाणी निघतात. त्याचा असणारा मंत्र 8वा मंत्र जो आहे त्याच्यातून ते सगळं कशा प्रकारे यमराज आता पूजा करता निघाले. अथवा अतिथ्याचा सन्मान न झाल्यास काय फलप्राप्ती होते. एखाद्याचा नाहीच झाला, नाही आतिथ्य केलं तर मग काय होऊ शकतं, कोणता प्रत्यवाय दोष लागू शकतो. तो प्रत्यवाय दोष 8व्या मंत्राच्या माध्यमातून सांगितला. आशा प्रतीक्षे संगत संपतां च इष्टा पूर्ते पुत्तपशुश्च सर्वान् एतत् भृङ्क्ते प्रस्याल्पमेधसो यस्या नश्नन् वसति ब्राह्मणो गृहे. अशा प्रकारे यांनी काय होतं तर सगळं आपलं जे पुण्य आहे हे पुण्य सर्वच्या सर्व अतिथीचं आतिथ्य जर केलं नाही तर काय होतं, संपूर्ण जे पुण्य आहे आपलं कमावलेलं संपूर्ण पुण्य नष्ट होतं किंवा तो आपल्याबरोबर घेऊन जातो. पण कोणाच्याही घरी आलेल्या माणसाची अवहेलना करू नये. आल्यानंतर चहा पाणी जे काय आहे आपले जे काय उपचार आहेत ते केलेच पाहिजे. न केल्यास त्याचा हा परिणाम आपलं पुण्य जे आहे आपलं पुण्य तो बरोबर घेऊन जातो. त्याचा असणारं आचार्यांचं भाष्य उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्या पाठ होईल. ओम तत्सत. नेटचा आधीमध्ये थोडासा प्रश्न होतोय जरासा अजून, पण काही हरकत नाही. 1-2-3 दिवसात चालू झालं. आता काही जास्त होणार नाही. थोडासा शक्यतो थोडा मेजर फॉल्ट होता मध्ये, त्यामुळे मध्ये एवढ्या दिवस जरा 2-3 वेळा बंद पडलं. आता शक्यतो होणार नाही. तरी पण काय सांगता येणार नाही. केबल बरीच लांब असल्यामुळे कधी काय होईल, वारं येईल, गाडी धडकेल, काय होईल काय सांगता येणार. मग त्या अनुषंगाने मध्ये 1-2-3 दिवस आपला पाठ थांबला तर लवकरात लवकर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. उद्या नेहमीप्रमाणे रक्षाबंधन जरी असलं तरी आपला पाठ नेहमीप्रमाणे उद्या होईल. ओम तत्सत.